सांडगे झाले. नक्की ट्राय करा. मटकी अर्धा किलो, मूग डाळ अर्धा किलो, मस्तपैकी सांडगे तोडायचे. वडे, मटकीची डाळ मूग डाळ समप्रमाणात घ्यायची. समप्रमाणात घेतली ना चविष्ट एकदम लागत असते. वडे एकदम खायला छान लागत असते. डाळीला चांगलं कपड्याने पुसून घ्यायचं. वड्यांसाठी भरडा मिक्सरमध्ये घ्यायचा. मिक्सरमध्ये घेतला एकसारखा भरडा होत असतो. बाजरीच्या पिठाची चाळण घ्यायची. सुजीच्या चाळणीने नाही चाळायचं, बाजरीच्या पिठाच्या चाळणीने चाळायचं. चाळून घ्यायचं आणि जाडसर राहिलेलं परत मिक्सरमध्ये वाटायचं. कांदा बारीक कापून घ्यायचा. मीठ, हळदी पावडर, धना पावडर, मिरची पावडर, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. हे सगळं सांडग्याला घालायचं. लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता. थोडासा लसूण घातला ना तरी चालतो, त्याने पण छान वडे लागत असतात. मिक्सरमध्ये भरडा घेतल्यामुळं ना एकसारखा भरडा होतो. कमी जास्त होत नाही, जास्त पीठ पण होत नाही आणि मोठा पण राहत नाही. मस्त असं छानपैकी पीठ मळून घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकून. पाच 6 तास भिजायला ठेवायचे. 5-6 तास भिजावले ना तर सांडगे छानपैकी शिजतात पण आणि कणी पण लागत नाही. मस्त असे झाकून ठेवायचे. 6 तास तरी ठेवायचे किंवा 5 तास. सकाळी 5 वाजता उठायचं, पीठ मळून ठेवायचं आणि 10 वाजता सांडगे तोडायचे. पहिले 5-6 वडे तोडून घ्यायचे, त्याला हळदी कुंकू लावायचं. कारण काहीतरी शास्त्र असतं, वडे तोडताना हळदी कुंकू लावायचं. आपल्याला जर पांजरी सवासणी नसल्या ना हळदी कुंकू लावायचं. आणि लग्नासारखे सांडगे लागत असले ना तेव्हा वड्याला लांबकळा आकार द्यायचा आणि त्याला हळदी कुंकू लावायचं. मी हे खाण्यासाठी बनवते, त्यामुळे मी काही त्याला आकार दिलेला नाही. हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि मग वडे तोडायला सुरुवात करायची. हळदी कुंकू लावायची जुन्या लोकांची परंपरा आहे. ती आपण यापुढे चालूच ठेवायची, जेणेकरून आपल्या मुलांना पण माहीत पडतं. माझी आई असेच वडे तोडायची. घरात लग्न कार्य असो किंवा नसो, हळदी कुंकू वड्यांना लावायचे आणि मग वडे तोडायला सुरुवात करायची. लग्न कार्याचे वडे असले ना पांजणी सवासणी लागतात, वड्यांना हळदी कुंकू लावायला लागतं. पाच 6 तास झाले का असे मळून घ्यायचं. हाताला पाणी लावून वडे तोडून घ्यायचे.
सांडगे तुडून झालेत. एक दिवस कडक उन्हात वाळवले. मटकीचे आणि मूग डाळीचे सांडगे खायला खूप भारी लागतात बरं का. नक्की ट्राय करा. मस्त रस्सा होत असतो. मटकी आणि मूग डाळ चांगली मिक्सर मध्ये भरटायची, बारीक करायची, चाळून चाळून घ्यायची आणि रात्र किंवा 2-3 तास भिजत घालायची. 2-3 तास भिजत घातली ना मस्त अशी शिजतात पटकनी. खायला पण टेस्टी लागतात बरं का. मी सतत जवळजवळ 5-6 तास भिजायला घातले होते. लय भारी सांडगे झाले. नक्की ट्राय करा. सांडगे तुडून झालेत. चिंचुलीचे पापड केले. पापडाची रेसिपी टाकली तुम्ही नक्की बघा.